US इराण वॉर आता संपलं. आता मार्केटमध्ये पुढे काय होणार? सध्या प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मनामध्ये हा एकच प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. युद्ध संपताच क्रूड ऑइलचे भाव साधारणतः $70 आसपास खाली उतरले. म्हणजेच ग्लोबल अनसर्टिटी आता कमी व्हायला लागली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या वर्षभरामध्ये AI बूममुळे US मार्केट्स आणि टेक स्टॉक्स जबरदस्त वाढले. तर इंडियन मार्केट्स मात्र जवळपास साईडवेजच राहिले. याच काळात FIsनी इंडियन इक्विटीजमधून तब्बल 1.6 लाख कोटी रुपये काढून घेतले आणि फॉरेन ओनरशिप साधारणतः 15 वर्षाच्या निचांकी पातळीवरती पोहोचली. पण हिस्ट्री काय सांगते? 2008च्या फायनान्शियल क्रायसिस नंतर निफ्टी फक्त 6 महिन्यामध्ये 61% वाढला होता. 2020च्या क्रॅशनंतर निफ्टी जवळपास 30% वरती गेली. आज निफ्टी पुन्हा 24,000च्या वरती आहे. दुसरीकडे भारतीय इन्व्हेस्टर दरमहा 25,000 कोटीच्या वरती SIPद्वारे मार्केटला मजबूत आधार देत आहेत. आणि ज्यावेळेस ग्लोबल टेक स्टॉक आता करेक्ट व्हायला सुरुवात झाली, FIs हळूहळू परत यायला लागले, तेव्हा मार्केट हे अधिक वेगाने धावू शकते. पुढील 1-2 क्वार्टर्समध्ये व्होलॅटिलिटी नक्कीच राहू शकते, पण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ही अपॉर्च्युनिटी सुद्धा नक्कीच आहे. जर तुम्ही अजूनही परफेक्ट टायमिंगची वाट बघत असाल तर कदाचित मार्केट आधीच तुम्हाला सिग्नल देत आहे. हा रील सेव्ह करा आणि तुमच्या इन्व्हेस्टर मित्रांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.